बघा हा जो ब्लाऊज आहे तर हा मापाला आलेला आहे. तर या ब्लाऊजच्या कुठे कुठे चुका आहेत ते बघूयात आपण. आणि ज्यांचा हा ब्लाऊज आहे ते माझ्यापासून बरेच दूर राहतात, तर त्यांना येणं शक्य नव्हतं. तर हा ब्लाऊज त्यांना फिटिंगमध्ये बसत असेल, पण शोल्डर गळतं असे म्हटले. आणि बाहीसुद्धा एका बाजूची बाही जास्त आहे, तर ती ॲडजस्ट करायची आहे. आता बघू शकता आपण कसं माप घेऊया. आता अगोदर आपण गळ्याचे जे माप घेऊया. गळ्याचे दोन्ही जे समोरचे गळे आहे, एका बाजूचे शोल्डर गळतं असे म्हणतात ना, तर बघून घेऊ. आता बघा काय करायचं, जे मापाला आपल्याला ब्लाऊज आलेला आहे ते ब्लाऊज आपल्याला हाती घ्यायचे आणि जे शोल्डर आहे आपले दोन्ही शोल्डर बघून घ्यायचे, हे वाले. आता हे शोल्डरवरती शोल्डर ठेवायचं आणि असा गळा मापून घ्यायचा आहे हा वाला. आता हा कटोरीपर्यंतचा भाग बरोबर आहे इथून. आणि इथे बघा, आता जे बाजू शोल्डर गळतं एका बाजूचं, तर इथे हा गळा जास्त झालेला आहे, इतका गळा हा जास्त झाला. आता हे जी बटनची जी पट्टी आहे ती बनवताना बटनची पट्टी कुठे यायला पाहिजे, तर ही पट्टी इथं यायला पाहिजे अशी इतकी, तेव्हा हा गळा बरोबर आला असता. इथून आपण बटन लावतो तर तेव्हा हा गळा बरोबर आला असता, म्हणूनच एका बाजूचे शोल्डर उतरत. आता आपण असं ताणून धरलं बघा, असा गळा खेचला तरी आपले बरोबर शोल्डर एकमेकावरती येते. हे तर आपल्याला शिवते वेळेस काय करायचं, ही जी गळा मापून घ्यायचा आणि ही जी बटनची जी पट्टी आहे ती आपल्याला इतकी कमी करायची. ही तर तुम्ही जो मापाला तुमच्याकडे ब्लाऊज येईल तो मापून घ्यायचा आणि हा गळा बघून घ्यायचा आहे की आपला हा गळा बरोबर आहे का, कस्टमरला विचारून घ्यायचा आहे. की जर कस्टमरला एका बाजूला शोल्डर उतरतं तर तुम्ही मापाचं ब्लाऊज बरोबर बघून घ्यायचं आहे. आता इथे बाहीमध्ये बघा, आता आपण दोन्ही भागाचे ठेवू इथं. आता इथे शोल्डरमध्ये पण फरक आहे बघा. आता शोल्डरचा इतका भाग हा शिल्लकचा आहे. जेव्हा बाही जोडायची होती तेव्हा ही बाही इथून अशी जोडायला पाहिजे होती, अशी इथून अशी जोडायला पाहिजे होती. तर इतका हा भाग शिल्लकचा झालेला आहे बाहीचा, इतकं अंतर पडलं. आणि इथून सुद्धा बघा बाहीचं भरपूर अंतर पडलेलं आहे. आपण इथून शोल्डरपासून जर मापलं तर बघू शकता हा इतका भाग जास्त झालेला आहे बाहीचा, तर यामुळे शोल्डर गळतं. आता दोन्ही बाहीचं अंतर बरोबर बघून घेऊया. बघा दोन्ही बाहीचं अंतर सुद्धा इथं कमी जास्त झालेलं आहे. तर मग आपण मापताना काय करायचं, कोणत्या एका बाहीचं माप घ्यायचं आहे, कोणत्या एक बाहीचं अंतर घ्यायचं किंवा कस्टमरला विचारून घ्यायचं तुमची बाही किती येते. तर अशा पद्धतीनं आता बघा आपण काय करू, मोंढ्याची गोलाई मापूया दोन्ही बाजूची बरोबर आहे का. कारण वयानुसार काय होतं, कस्टमरच्या शोल्डरचा भाग कमी जास्त होतो किंवा मग एका बाजूचा दंड जास्त असतो, एका बाजूचा कमी असतो, तर ते मापून घ्यायचे तुम्ही बाहेरची ब्लाऊज शिवत असाल तर. आता ही मोंढा गोलाईचं कसं असतं, मोंढा गोलाईचं माप 8 इंच आलं आणि रुंदीचं माप किती आहे, तर रुंदीचं माप जर जितकं असेल ह्या मोंढा गोलाईच्या मापावरती रुंदीचं माप जर आलं तर मग तुमची ब्लाऊजची फिटिंग बरोबर बसते. या रुंदीच्या मापावरती मोंढा गोलाईची आपली फिटिंग यायला हवी. आता इथे बघा 9.5 इंच आहे आणि मोंढ्याची जी गोलाई आहे ती 8 इंच आहे. आता आपण दुसरी जी मेन आपली ब्लाऊजची फिटिंग जी बिघडते ती यामुळे बिघडते आपली. बघा आपण काय करू, ही जी साईड उंची आहे बघा, आपली हीच उंची महत्त्वाची नाही, ही साईड उंची सुद्धा आपली एक समान पाहिजे. आता हे साईड उंचीचं माप बघा, इथे सुद्धा उंचीमध्ये फरक पडलेला आहे. आता तुम्ही बघू शकता एका बाजूची उंची इथपर्यंत आहे, जी बाहीची खोली आहे ती एका बाजूची इथपर्यंत आहे आणि दुसऱ्या बाजूची वरती आलेलं आहे. म्हणजे बाहीमध्ये सुद्धा अंतर पडलं आणि खालच्या उंचीमध्ये सुद्धा अंतर पडलं. तर ते ब्लाऊजची फक्त फिटिंग त्यांना येते, कमरेमध्ये फिटिंग व्यवस्थित येते आणि वरती कटोरीचं काही इश्यू नाही, कटोरी बरोबर बसते. फक्त काय होतं, शोल्डर उतरते एका बाजूचा प्रॉब्लेम आहे. तर एका बाजूचा प्रॉब्लेम यामुळे बाहीचा भागसुद्धा, मोंढा गोलाईचा भागसुद्धा आणि शोल्डरचा भागसुद्धा आणि गळ्याचा भागसुद्धा बिघडलेला आहे. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की एका बाजूचं शोल्डर उतरतं, एका बाजूचा बाहीचा प्रॉब्लेम आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे कटिंगच्या वेळेस आणि स्टिचिंगच्या वेळेससुद्धा. आपण कटिंग तर व्यवस्थित करतो, पण स्टिचिंगच्या वेळेससुद्धा आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्या लागतात.
आता जो कटोरीचा गळा आहे, ह्या कटोरीचा गळा आणि ह्या कटोरीचा गळा आपल्याला बरोबर योग्य मापावरती घ्यायचा. जरी ह्या कटोरीचा आपण जितका घेतला ना तितकाच आपण इथून घ्यायचा. या कटोरीसुद्धा आपला तितका यायला हवा. मोंढ्याची रुंदी सुद्धा आपल्या दोन्ही बाजूची एक समान यायला हवी. तर असं आपल्याला हे मापून घ्यायचं आहे. तर बघा, जेव्हा मापाला ब्लाऊज येते तेव्हा तुम्ही या गोष्टी बघून घ्यायच्या आणि तरच ब्लाऊजची कटिंग करायची किंवा कस्टमरला तुम्ही विचारून घेऊ शकता. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा लाईव्ह मी इथंच थांबवते. बाय बाय.